राज्यात गृह मंत्रालयाकडून पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, बुलढाण्यातील 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या तर 5 पोलीस निरीक्षक बुलढाण्यात रुजू होणार। वाढवण बंदरामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार, त्यासाठी कामगारांच्या प्रशिक्षणासाठी शिबिरांचं आयोजन करण्याचे मंत्री नितेश राणे यांच्या सूचना। बीडमध्ये गडी येथे झालेल्या अपघातात निधन झालेल्या बाळासाहेब आतकर यांच्या कुटुंबाला मनोज जरांगेने दिली सांत्वनपर भेट। 26 मे रोजी झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू। मंत्री नितीन गडकरींच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील महिलांना साडी, परभणीमध्ये गडकरी प्रतिष्ठानच्या वतीनं साडी वाटपाचं कार्यक्रमाचं आयोजन। वर्धा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना मनसेनं जेसीबी खेळणं दिलं भेट। शहराची लवकरात लवकर स्वच्छता करण्याची मनसेची मागणी। रायगड जिल्ह्यात आपत्तीच्या काळात धावून येणाऱ्या स्वयंसेवक आणि आपदा मित्रांना वेतन दिलं जाणार, मंत्री आदिती तटकरे यांचं आश्वासन। बुलढाण्यात शेतकरी ओळखपत्र तयार करण्यासाठी विशेष मोहीम, कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचवण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य। इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश करण्यासाठी 4थ्या फेरीची मुदत आज संपणार। मुंबईतील अद्याप 2094 मुलांचे प्रवेश उर्वरित, आतापर्यंत 3959 विद्यार्थ्यांचा प्रवेश। पैठणच्या शिवाजी नागरी सहकारी बँकेला यंदाचा भारतरत्न सहकारिता बँक पुरस्कार प्रदान। मुंबईत सोहळा पार। ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे डॉक्टर मूस रोड येथे रस्ता खचला। रस्त्यावरून अवजड वाहन गेल्याने आणि मेनहोल आधीच खचल्याने रस्ता खचलाय। मनसेचे पालिका प्रशासनावर ताशेरे। उल्हासनगर शहरात गटाराच्या कामासाठी खोदलेले खड्डे न भरल्यामुळे अपघात। खड्ड्यात एक टेम्पो उलटला, टेम्पो चालक किरकोळ जखमी। रायगडच्या अलिबागमध्ये खंडित वीज पुरवठ्यामुळे पर्यटन व्यवसायाला फटका। ग्रामस्थांची महावितरण कार्यालयावर धडक, लवकर उपाययोजना करू महावितरण कंपनीचं आश्वासन। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये पात्र घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेतींचं मोफत वाटप। एकाही रेती घाटाचा लिलाव न झाल्याने मोफत रेती वाटपाचा सरकारचा निर्णय। बुलढाण्याच्या दरडा एजन्सीमध्ये चोरी, 17 मिनिटात 3.50 लाखांचे तेलाचे डबे लंपास, चोरट्यांचा शोध सुरू। भिवंडीत लग्नासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरी घरफोडी, रोख रक्कम आणि चांदीचे दागिने लंपास, चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद। अलिबागच्या रेवदंडातून 1.5 लाखांचा गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल। वाशिममध्ये विद्युत पोलला अचानक आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। जळगावमध्ये बसला भीषण आग, मागील चाकाचा रॉड तुटल्याने आग लागल्याची माहिती। यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प। अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाने झोडपला, अनेक भागात ढगफुटी सदृश पाऊस। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस घटनास्थळी दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।